पंचवटी कारंजा चौकामधील जुन्या वाड्याला सकाळी भीषण आग लागली। वाड्यामध्ये वास्तव्यास असलेल्या 5 जणांना अग्निशमन दलानं सुखरूपपणे बाहेर काढलंय। मात्र लाकडाची वस्तू असल्यानं रौद्र रूप धारण केलेली आग विझवण्यासाठी 1 तास परिश्रम घ्यावे लागले। 2 बंब घटनास्थळी दाखल झाले। या घटनेनं परिसरामधील नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे। पंचवटी कारंजा बस थांब्याच्या मागील बाजूच्या रस्त्यावरती असणाऱ्या वाड्याला भीषण आग लागली। वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं आणि लाकडी वाडा असल्यानं क्षणामध्ये आग पसरून संपूर्ण वाड्यानं पेट घेतला। धुराचे लोळ पसरले होते। या वाड्याच्या खाली चिवडा, फळ विक्रेत्यांसह अनेकांची दुकानं देखील आहेत। मात्र घटनेनंतर सर्वांनी दुकानं सोडून सुरक्षित अंतरावरती धाव घेतली। परिसरामधील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। तर राहुल कुलकर्णी, डॉक्टर हेमंत जोशी यांनी अग्निशमन दलाला फोनद्वारे माहिती कळवताच अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले। 1 तासामध्ये आग विझवण्यात यश आलंय। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं सांगण्यात येत आहे।